हाय फ्रेंड्स, मी ऋतिक आणि तुम्ही पाहता आरटी कोचिंग क्लासेस. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचं ऑक्सिडेशन करून यांच्यापासून मिळणारी ऊर्जा त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र आणि ईटीसी हे थोडं समजून घेऊया. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र आणि ईटीसी अभिक्रिया म्हणजेच इलेक्ट्रॉन वनसाखळी अभिक्रिया काय असते. तर आपण पहिलं ग्लायकोलायसिस समजून घेऊया. ग्लायकोलायसिस कशाला म्हणतात ते. तर ग्लायकोलायसिसलाच ग्लुकोजची विघटन म्हणत असतात. तर ग्लायकोलायसिसची प्रक्रिया ती कुठे घडते? पेशी द्रव्यामध्ये घडत असते. ग्लायकोलायसिस ही जी प्रक्रिया आहे ते पेशी द्रव्यामध्ये घडत असते. नंतर ग्लायकोलायसिस ही जी प्रक्रिया असेल ते पेशी द्रव्यात घडत असते आणि ग्लुकोजच्या एका रेणूचं इथं काय होईल? टप्प्याटप्प्यानं विघटन होईल आणि एका रेणूचं टप्प्याटप्प्याने विघटन होऊन त्यापासून आपल्याला एटीपी, पायरुविक आम्ल, NaDH2, एटीपी, पायरुविक आम्ल, NaDH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन रेणू आपल्याला मिळतील. तर इथं काय सांगितलं बघा, ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया कुठं घडत असते? पेशी द्रव्यामध्ये घडत असते. आणि ग्लायकोलायसिस या प्रक्रियेमध्ये, आता ग्लायकोलायसिसला आपण ग्लुकोजचे विघटन सुद्धा म्हणतात. ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया पेशी द्रव्यामध्ये घडत असते. आता पेशी द्रव्यामध्ये काय होईल तिथं? तर ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने इथं विघटन होईल आणि विघटनातून इथं एटीपी, पायरुविक आम्ल, NaDH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन दोन रेणू तयार होतील. आता हे जे तयार झालेले पायरुविक आम्ल आहे, या पायरुविक आम्लाचे जे रेणू आहेत ते ऍसिटिल कोएन्झाइम ए, ऍसिटिल कोएन्झाइम तर ग्लायकोलायसिस या प्रक्रियेमध्ये काय तयार झालेलं आहे? पायरुविक आम्ल. पायरुविक आम्लाला आपण पायरुवेट सुद्धा म्हणलं, कालच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर ग्लायकोलायसिस मध्ये काय काय तयार झालं? एटीपी, पायरुविक आम्ल, NaDH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन दोन रेणू तयार झालेले आहेत. नंतर हा जो पायरुविक आम्ल आहे याची रेणू कशामध्ये रूपांतरित केली जातात? ऍसिटिल कोएन्झाइम ए याच्यामध्ये रूपांतरित केली जातात. जेव्हा या पायरुविक आम्लाची रेणू ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित केली जातात तेव्हा त्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि NaDH2, जेव्हा पायरुविक आम्लाची रेणू ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित केली जातात, म्हणजेच पायरुविक आम्लाची रेणू जे आहे ते ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित केली जातात, तेव्हा त्यावेळी आपल्याला त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड आणि NaDH2 म्हणजेच निकोटिनामाइड, ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड हे दोन काय मिळतील? आपल्याला पदार्थ मिळतील आणि यांचे किती रेणू मिळतील? प्रत्येकी दोन दोन रेणू आपल्याला मिळून जातील. तर ग्लायकोलायसिस काय आहे ते? ग्लायकोलायसिस ही पेशी द्रव्यात प्रक्रिया घडत असते. तिथं काय होत असते? ग्लुकोज C6H12O6 या ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने तिथं काय होईल? विघटन होईल आणि विघटनातून इथं काय काय तयार झालेलं आहे? त्याच्यापासून एटीपी, पायरुविक आम्ल, NaDH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन दोन रेणू तयार झालेले आहेत. नंतर हा जो पायरुविक आम्ल आहे, या पायरुविक आम्लाचे जे रेणू आहेत ते ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात आणि जेव्हा ही रूपांतराची प्रक्रिया होत असते त्याच्यामधून आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि NaDH2 यांचे प्रत्येकी दोन दोन रेणू मिळत असतात. तर नंतर आपण बघूया क्रेब चक्र. आता आपण बघूया क्रेब चक्र, दुसरा टप्पा जो आहे तो. क्रेब चक्राला सायट्रिक आम्ल चक्र असेही म्हणतात किंवा त्याला ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र असेही सुद्धा म्हटलं जाते. आता क्रेब चक्र जी अभिक्रिया आहे ती कुठं घडते? तर ती अभिक्रिया तंतुकणिकेमध्ये घडत असते. तंतुकणिका, जे पेशीमध्ये पेशी अंगक आहे ही पेशी असेल आणि पेशीमध्ये असेल तंतुकणिका. ग्लायकोलायसिस प्रक्रिया कुठं घडली? पेशी द्रव्यामध्ये घडली. हा असेल पेशी द्रव्य. ग्लायकोलायसिस प्रक्रिया पेशी द्रव्यामध्ये घडली. ग्लायकोलायसिस प्रक्रियेमध्ये काय तयार झालं? इथं पायरुविक आम्ल तयार झालं. पायरुविक आम्लाची रेणू कशामध्ये रूपांतर झालेली आहे? तिथं ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित झाली. नंतर हे जे ऍसिटिल कोएन्झाइम ए ची रेणू आहे ते कुठे जातील? तंतुकणिकेमध्ये जातात. आता तंतुकणिकेमध्ये कोणती प्रक्रिया होत आहे? क्रेब चक्र. क्रेब चक्र प्रक्रिया तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. तंतुकणिकेमध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए ची रेणू गेल्यानंतर तिथे काय होईल? तर तिथे एक ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही एक चक्रीय अभिक्रिया होईल. तिथे लक्षात ठेवायचं आपल्याला. क्रेब चक्र अभिक्रिया कुठे घडत आहे? तंतुकणिकामध्ये. तंतुकणिकेमध्ये
काय जात आहेत, ऍसिडिल कोएन्झाइम ए चे रेणू जात आहेत. तिथं काय करत आहेत, ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया करत आहेत किंवा राबवत आहेत आपण असं म्हणू शकतो. नंतर त्या अभिक्रियेमध्ये या अभिक्रियेद्वारे जेव्हा ही अभिक्रिया होत असेल चक्रीय, त्या अभिक्रियेद्वारे जे ऍसिडिल कोएन्झाइम ए आहे, जो ऍसिडिल कोएन्झाइम ए आहे याच्यातील या ऍसिडिलचं पूर्णपणे काय होईल तर ऑक्सिडीकरण होईल. ऑक्सिडीकरण काय होत आहे बघा, क्रेब चक्र ही अभिक्रिया तंतुकणिकेमध्ये घडत असते. ग्लायकोलायसिस प्रक्रियेमध्ये जे पायरिक आम्लाचे रेणू ऍसिडिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित झाले ते नंतर कुठे येत आहेत, तंतुकणिकेमध्ये येत आहेत. आणि तंतुकणिकेमध्ये काय करत आहेत, एक चक्रीय अभिक्रिया करत आहेत. आता या चक्रीय अभिक्रियेद्वारे काय होत आहे, जो ऍसिडिल कोएन्झाइम ए आहे, ऍसिडिल कोएन्झाइम जो ए त्यांचे जे रेणू आहे त्यांचे, तर ऍसिडिल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ऍसिडिलचे पूर्णपणे इथं काय होत आहे, ऑक्सिडीकरण होत आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला पॉइंट खूप मेन आहे की क्रेब चक्रामध्ये जेव्हा ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही प्रक्रिया घडत असते तेव्हा ऍसिटिल कोएन्झाइम रेणूमधील ऍसिडिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होत आहे. आता ऍसिडिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होत आहे म्हणजे त्याच्यापासून काय तयार होत आहे, तर त्याच्यापासून होत आहे तर आपल्याकडे CO2, H2O, NaDH2, FADH2 आणि ATP. क्रेब चक्र ही प्रक्रिया तंतुकणिकेमध्ये घडत आहे. तंतुकणिकेमध्ये काय होत आहे की पायरुविक आम्लामध्ये जे ग्लायकोलायसिस प्रक्रियेमध्ये जे पायरुविक आम्लाचे रेणू तयार झाले होते त्या पायरुविक आम्लाच्या रेणूचं रूपांतर कशामध्ये झालं, ऍसिडिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये झालेलं आहे. नंतर हे जे ऍसिडिल कोएन्झाइम ए चे रेणू कुठे जातील, तंतुकणिकेमध्ये जातील. तंतुकणिकेमध्ये काय करतील, तिथे एक चक्रीय अभिक्रिया करतील. जेव्हा या अभिक्रिया होत आहे त्या अभिक्रियेद्वारे जे ऍसिडिल कोएन्झाइम ए आहे यांचे जे रेणू आहेत त्या रेणूतील ऍसिडिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होत आहे. आणि या ऑक्सिडीकरणातून आपल्याला इथं कार्बन डायऑक्साइड, H2O, NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, FADH2 म्हणजे फ्लॅविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि ATP यांचे रेणू मिळत आहेत. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि तिसरा आपण टप्पा कालच्या व्हिडिओमध्ये बघितला तो म्हणजे ETC म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असेल. तो तिसरा टप्पा असेल तो असेल ETC इलेक्ट्रॉन साखळी अभिक्रिया. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया त्याला आपण म्हणू शकतो ETC. आता इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया म्हणजेच ETC कुठे घडत आहे, हे सुद्धा त्या तंतुकणिकेमध्येच घडत आहे. हे सुद्धा अभिक्रिया कुठे घडत असेल, तंतुकणिकेमध्येच घडत असेल. आता वरील संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला NaDH2 जो आहे तो निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हा आपल्याला ग्लायकोलायसिस मध्ये सुद्धा मिळाला आणि क्रेब चक्रामध्ये सुद्धा मिळालेला आहे. पण FADH2 हा फक्त आपल्याला क्रेब चक्रामध्येच मिळाला, ग्लायकोलायसिस मध्ये मिळालेला नाही. आता ETC मध्ये काय आहे की जे NaDH2 आणि FADH2 असेल जो वरील प्रक्रियेमध्ये तयार झालेले आहेत NaDH2 आणि FADH2. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा सांगितलं की NaDH2 आणि FADH2 काय असते, पेशी शोषणात मदत करणारे सहविकर असतील. पेपरला प्रश्न येऊ शकतो एका वर्षी आलता. NaDH2 आणि FADH2 म्हणजे काय असतील, पेशी शोषणात मदत करणारे हे काय असतील, सहविकर असतील. त्यांचं नाव आहे NaDH2, FADH2. संक्षिप्त रूप काय असेल यांचा, निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असेल, याचा फ्लॅविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आता वरील अभिक्रियेमध्ये जे क्रेब चक्रामध्ये म्हणू शकतो की फक्त FADH2 तयार झालेला आहे आणि ग्लायकोलायसिस मध्ये आणि क्रेब चक्रामध्ये NaDH2 हा दोन्ही पण प्रक्रियेमध्ये तयार झालेला आहे. तर NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू मिळतात. आता NaDH2 पासून 3 आणि FADH2 पासून 2. क्रेब चक्र आणि ग्लायकोलायसिस मध्ये जेवढे NaDH2 चे रेणू मिळले त्याच्यातील प्रत्येक रेणूपासून 3 ATP चे रेणू मिळतात आणि क्रेब चक्रामध्ये जेवढे FADH2 चे रेणू मिळालेले आहेत त्याच्यापासून त्यांच्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू मिळतात. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ETC मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की ETC प्रक्रिया कुठे घडते, तंतुकणिकेमध्ये घडते. वरील जे प्रक्रियेमध्ये आपल्याला NaDH2 आणि FADH2 मिळलं तर NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 ATP चे रेणू आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू आपल्याला इथं मिळून जातील. आता याच्यामध्ये
या प्रक्रियेमध्ये एटीपीच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू मिळलेले असतात आपल्याला. असं काही नाही की आपल्याला या प्रक्रियेमध्ये फक्त एटीपीच मिळाला आहे, त्या व्यतिरिक्त आपल्याला पाण्याचे सुद्धा काही रेणू मिळालेले आहेत. अशा पद्धतीने आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की अशा पद्धतीने आपण ऑक्सिशोषणामधून आपण ऊर्जा मिळवलेली आहे. ऊर्जा CO2 लास्टला आपल्याला काय मिळलं होतं, ऊर्जा CO2 आणि H2O हे आपल्याला मिळालेलं होतं, कालच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पण आजचा आपला पॉइंट असेल तो म्हणजे कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांची ऑक्सिशोषण करून मिळणारी ऊर्जा पाहणार आहोत. हे तुम्हाला क्वेश्चन 3 मार्काला किंवा 5 मार्काला बोर्डच्या एक्झामला विचारतात. 2019 मध्ये 3 मार्कासाठी आलता हा प्रश्न. त्याच्यामध्ये तुम्हाला तक्ता भरा या प्रकारचा प्रश्न होता. हा तक्ता तुम्हाला ऑलरेडी होता, पण काही जागा किंवा दुरुस्त करून सुद्धा येते तुम्हाला. तक्ता तुम्हाला पेपरला चुकीचा विचारला जाऊ शकतो, तर तो दुरुस्त करून तुम्हाला लिहायचा आहे. तर तो तक्ता आपण इथं बघणार आहोत काय आहे ते. तर आपला आजचा पॉइंट आहे कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचं ऑक्सिशोषण केलं आपण. याच्यातील आपण कार्बोदकाचं केले, आपण याचा स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनाचा उल्लेख नाही केला. तर ते थोडं अजून बघून घेऊया काय असेल ते. कार्बोदका म्हणजे आता आपण इथं मला सांगा की ग्लायकोलायसिस जी प्रक्रिया आहे, ग्लायकोलायसिस जी प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये आपण कशाचं विघटन केलेलं आहे, ग्लुकोजचं केलं, राईट. ग्लुकोज म्हणजे कोणतो, कार्बोदके. ग्लुकोज म्हणजेच कोण असेल, कार्बोदके. म्हणजेच कार्बोदकाचं रूपांतर म्हणू शकतो की आपण ग्लायकोलायसिस, म्हणजे कार्बोदकाचं काय व्हायला इथं, ग्लायकोलायसिस व्हायला. आता स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनाचं काय होईल, आपण स्निग्ध पदार्थाचा विचार केला किंवा प्रथिनाचा विचार केला तर स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदाम्लामध्ये होते आणि प्रथिनाचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते, लक्षात ठेवा. तसे कार्बोदकेचं काय होईल इथं आपल्याला, ग्लायकोलायसिस किंवा ग्लुकोज विघटन होईल. तर स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदाम्लामध्ये होत असते, तर प्रथिनांचं रूपांतर कशामध्ये होत असते, तर ते होत असते अमिनो आम्लामध्ये. तर आपण एक तक्ता काढून घेऊया. तो असेल आपल्याकडं स्निग्ध पदार्थ, कार्बोदके, शेवटचा असेल तो म्हणजे प्रथिने. तर इथं कार्बोदकाचं काय होत आहे, ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस म्हणजेच काय असेल आपल्याकडं, ग्लुकोजचं विघटन किंवा ग्लुकोज विघटन. कार्बोदकाचं काय होत आहे इथं, ग्लायकोलायसिस होत आहे. नंतर स्निग्ध पदार्थाचं रूपांतर कशामध्ये व्हायला, मेदाम्लामध्ये. स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदाम्लामध्ये होत आहे. त्याचप्रमाणे प्रथिनाचं रूपांतर हे अमिनो आम्लामध्ये होत आहे, अमिनो आम्ल. आता याच्यामध्ये काय होत आहे, ग्लायकोलायसिस प्रक्रियेमधून काय तयार झालं आपल्याकडं, पायरुव्हिक आम्ल. त्याला पायरुवेट सुद्धा म्हणतात, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण. पायरुव्हिक आम्लाला पायरुवेट सुद्धा म्हटले जाते. नंतर या पायरुव्हिक आम्लाची रेणू कशामध्ये रूपांतरित केले जातात, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित केले जातात. ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि फायनली याच्यापासून काय मिळते आपल्याला शेवटला, CO2. सॉरी ऍसिडिल कोएन्झाइम ए चं रूपांतर कशामध्ये झाल्यानंतर, ऍसिडिल कोएन्झाइम ए ची रेणू कोणत्या प्रक्रियेमध्ये गेली, क्रेब चक्रमध्ये गेले. क्रेब चक्र प्रक्रिया कुठे घडली, तंतुकणिकेमध्ये घडली. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळलं फायनली, CO2 प्लस H2O. आणि त्याचबरोबर आपलं जे ऊर्जा आहे ते सुद्धा आपल्याला इथे मिळालेली आहे. अमिनो आम्लाचे जे रेणू आहेत नंतर ऍसिडिल कोएन्झाइम मध्ये रूपांतरित होतील आणि मेदाम्ल सुद्धा काय होईल, ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित केलं जाईल इथे. तर हा असेल आपला बॉक्स. कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचं ऑक्सिशोषण करून मिळण्याची प्रक्रिया या प्रकारची असेल. हा बॉक्स तुम्हाला 3 मार्कासाठी परीक्षेला विचारतात किंवा 5 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतो. जर दुरुस्त करा असा प्रश्न आला बॉक्सला तर तुम्हाला 3 मार्कासाठी येऊ शकतो. काय काय झाले बघा इथं. पॉइंट काय आपला, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचं आपल्याला काय करायचं, तर ऑक्सिशोषण करायचं. आणि ऑक्सिशोषण करून त्यांच्यापासून काय मिळवायचं, आपल्याला ऊर्जा मिळवायची आहे. तर स्निग्ध पदार्थ, कार्बोदके आणि प्रथिने
कार्बोदकाचं काय होत आहे, ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोज विघटन. ग्लायकोलायसिस प्रक्रियेमधून काय तयार होत आहे, पायरुवेट आम्ल म्हणजेच पायरुविक आम्ल तयार होत आहे. नंतर या पायरुविक आम्लाची रेणू कशामध्ये रूपांतरित झाली, तिथं ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित झाली आहेत. प्रथिनाचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते आणि स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदाम्लामध्ये, आणि त्या दोघांचं पण रूपांतर नंतर कुठे होते, ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये होईल. आता हा जो ऍसिडिल कोएन्झाइम ए आहे याची रेणू कुठे जातील, क्रेब चक्रामध्ये जातील, आणि फायनली आपल्याला काय मिळेल, कार्बन डायऑक्साईड प्लस H2 प्लस ऊर्जा. तर हा असेल आपला तक्ता, जो की त्याच्यापासून आपण ऑक्सिशोषण प्रक्रिया करून आपण त्यांच्यापासून ऊर्जा मिळवलेली आहे, ऑक्सिशोषण करून. तर तुम्हाला 3 किंवा 5 मार्काला पेपरला येऊ शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये शिकवलं तुम्हाला नक्कीच कळलं असेल. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.